आणि ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी. मागच्या वेळेचा गोष्वार आधी केतकी सांगणार आहे आणि नंतर मग आजचा कार्यक्रम सुरू करूया. म्यूट वर आहेस केतकी. हा. भगवंतांनी त्यांच्या आवडत्या भक्ताचं लक्षण सांगितली होती. विषयासक्त, निरीच्छ, निराशी असा हा भक्त. हा सूर्यासारखा आतून आणि बाहेरून निर्मल आणि पवित्र असा आहे. त्याचे पावित्र्य हे काशी, गंगोदक आणि हिमालयापेक्षा थोर आहे असे माऊली म्हणतात. कारण काशी, गंगोदक आणि हिमालय इथे मोक्ष मिळवण्याकरता जीवाला हानी असते. काशीला तर शरीर टाकूनच मोक्ष मिळतं, पण पवित्र अशा साधूंच्या संगतीनेच आनंद मिळतो. तिथे जीवाला काही धोका नाही. अहंकार टाकून दिल्याने पीडेपासून मुक्त झालेला हा भक्त भगवंताला अतिशय प्रिय आहे. ह्या भक्ताला अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान समजलं असतं, पण आपल्या मनात प्रश्न पडू शकतो, मीच जर देव आहे असं आत्मज्ञान झालं असेल तर द्वैत उरलंच नाही, मग भक्ती कोण कोणाची करणार असा प्रश्न आपल्या मनात येईल अशी अपेक्षा करून माऊलींनी सांगितलं की असा आत्मज्ञानी भक्त स्वतःचेच दोन भाग करतो. आपल्याकडे सेवाधर्म घेतो आणि माझी म्हणजेच देवाची भक्ती करतो. असेच भक्ती सुख घेत राहतो. देवाला तो एवढा आवडतो की देवही त्याच्यासाठी सगुण रूप घ्यायला तयार होतो. हा भक्त रागद्वेषापासून मुक्त झालेला आहे. त्याला वैराग्य आलेला आहे. त्याला कुठलंही द्वैत दिसतच नाही. सुख दुःख, इच्छा द्वेष, मान अपमान, शीत उष्ण, मित्र शत्रू, निंदा स्तुती हे सर्व त्याच्यासाठी समान आहेत. वायू एकाच जागा धरून राहत नाही, आकाशात सर्व जागी तो असतो. तसंच हे विश्वची माझे घर असा दृढ निश्चय करून हा भक्त अख्ख्या विश्वाला आपले आश्रयस्थान समजतो. कुठल्याही एका एक्सटर्नल एंटिटीवर डिपेंडन्स नाही. माझा नवरा, माझं घर, माझी मुलगी हे उद्या नसतील तर आपण एवढे सुखी राहू शकू का? माझ्या मुलीचा माझ्यावर डिपेंडन्स आहे हे खरं, पण माझाही तिच्यावर डिपेंडन्स आहे. मी अडकलेल्या वायूसारखी एकाच ठिकाणी रमत बसलेली आहे. हे विश्वची माझे घर असा निश्चय करणं हे काही सहज शक्य नाही. या श्लोकांमध्ये सांगितलेले गुण आणि दुसऱ्या अध्यायात सांगितलेल्या स्थितप्रज्ञाची लक्षणं सारखीच वाटली. थोडक्यात परमभक्त हा स्थितप्रज्ञ असून भक्ती करत राहिलाय.
हा असा भक्त मोक्षाचा अधिकारी असून तो मोक्षाचा बाजार चालवतो, असं माऊली म्हणतात. जगाला मोक्षाचा भक्ती मार्ग दाखवतो. अतिशय समर्थपणे जगाला मोक्षाकडे नेतो. तो जेवढा समर्थ आहे तेवढाच नम्रही आहे. म्हणून देव स्वतः त्याला नमस्कार करतो. त्याची सेवा करायला उत्सुक असतो. मी ऐकलेल्या गोष्टींपैकी एकनाथांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपात विठ्ठलाने 12 वर्ष पाणी भरण्याचं काम केलं असं म्हणतात. आणि जनाबाईंचं काम करायलाही विठ्ठल मदतीला यायचा, अशी ही गोष्ट आहे. मनात प्रेम ठेवून श्रद्धेने जे भक्त सांगितलेल्या गोष्टी ऐकतात व आचरण करण्याचा प्रयत्न करतात आपल्यासारखे, तेही भगवंताला अत्यंत प्रिय आहे. माऊलींनी श्रीकृष्णाचेच उदाहरण देऊन सुंदर अलंकारिक भाषेत सांगितलं की श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनावर खूप प्रेम करतो आणि त्याला आलिंगन घालायला 2 नाही तर 4 हात घेऊन जन्माला आलाय. हो. इथे 12वा अध्याय संपतो. माझे भक्तीबद्दलचं अंडरस्टँडिंग थोडक्यात सांगते. माझे आजी-आजोबा यांची सगुण ईश्वरावरील भक्ती आणि त्यातून त्यांची येणारी पॉझिटिव्हिटी मी बघितली होती. पण माझी कुठल्याही सगुण ईश्वरावर तशी भक्ती नाही किंवा म्हणजे नव्हती आणि अजूनही कदाचित नाहीये. हम्म. माझी विल पॉवर हेच माझं दैवत असं मी मानत असे. दुसऱ्या कुठल्याही ईश्वरावर मी डिपेंडंट नाही याबद्दल गर्वही मला वाटत होता. पण आता वाटतं की हा तर माझा अहंकार आणि कित्येक वेळा फक्त इच्छाशक्ती पुरत नाही ना. भक्तीशिवाय मोक्षाकडे जाणं म्हणजे मुंगीने मेरू पर्वत चढण्यासारखं आहे, असं ज्ञानेश्वरांनी आधीच सांगितलं होतं. हम्म. भक्ती म्हणजे ईश्वराला पूर्णपणे शरणागत होणे. त्यासाठी आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक शक्तीने, विल पॉवरने केलेल्या कर्माचाही मीपणा टाकून द्यावा लागतो आणि हे करणं मला खूप कठीण वाटतं. काही दिवसांपूर्वी मी खूप वर्षांनी माझ्या पणजोबांच्या घराजवळ राम मंदिर आणि मारुती मंदिरात गेले. लहानपणी माझ्या आजीबरोबर या मंदिरांमध्ये गेलेलं आठवतं. ती दोन्ही देवळं एकमेकांसमोर आहेत. एका देवळाच्या दारातून रामाची मूर्ती दिसते आणि त्याच्या थेट समोर दुसऱ्या दारात रोकडोबा हनुमान दिसतो. हे दोघंही जणू एकमेकांशी थेट डोळ्यात डोळे घालून आयुष्यभर गप्पा मारतायत असा सीन आहे. खूप सुरेख आहेत मंदिरं. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या जवळ फेमस आहे रोकडोबा मंदिर. खरंय. जमल्यास भेट द्या. आतापर्यंत मी मारुती मंदिरात गेले की देवाला नमस्कार करून सांगायचे की मला शक्ती दे. मला आतापर्यंत सुदृढ शरीर आणि मन दिल्याबद्दल धन्यवाद. पण त्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा मी मनापासून रोकडोबाच्या पायी पडले, डोकं टेकवलं आणि शक्तीपेक्षाही तुझ्यासारखी भक्ती दे रे, असंच सांगितलं. अरे वा. अ, खूप छान 12वा वाटतं. अध्याय भक्तियोग संपल्यानंतर निलिमा काकूनी पुढच्या अध्यायाबद्दल माहिती दिली. त्याबद्दल थोडी समरी सांगते. तत्वमसी हे महावाक्य आपण बघितलं आहे. गीतेच्या पहिल्या 6 अध्यायात त्वम हा विषय आहे. पुढच्या 6 मध्ये तत् म्हणजे ईश्वर आणि ईश्वर कृपा हा विषय आणि त्यापुढे म्हणजे आता 13व्या पासून 18व्या पर्यंत चरम षटक असं म्हणतात. या तत् आणि त्वम एकत्र कसं बघायचं याविषयी माहिती आहे. त्यात 3 मुख्य मुद्दे निलिमा काकूंनी सांगितले. आत्मा आणि ब्रह्म हे कसे एक आहेत हे सांगितलंय. अहम ब्रह्मास्मी म्हणजे ज्ञानयोग हा दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा म्हणजे गुण म्हणजे काय, सगुण म्हणजे काय, गुणांबद्दलची माहिती दिलेली आहे. खरंय. 10व्या अध्यायाचं नाव प्रकृती पुरुष विवेक योग किंवा क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञ ही जास्त पॉप्युलर टायटल आहे या अध्यायाचं. हा. या अध्यायात बरेच डेफिनेशन्स येतील. क्षेत्र म्हणजे काय? क्षेत्रज्ञ म्हणजे काय? क्षेत्र म्हणजे निलिमा काकूंनी सांगितलं शरीर किंवा प्रकृती. क्षीयते म्हणजे नाश पावणे हम्म. याच्यातून क्षेत्र हा आलेला आहे. हम्म. जे अनुभवता येतं तेही क्षेत्र. क्षेत्रज्ञ म्हणजे क्षेत्रावर लक्ष ठेवणारा म्हणजेच आत्मा किंवा पुरुष, ब्रह्म. जे डायरेक्ट अनुभवता येत नाही, अनात्म अचेतन गोष्टीतून अनुभवता येतं. त्यापुढे त्यांनी शरीराच्या 36 तत्वांबद्दल सांगितलं आहे. ज्ञानी व्यक्तीचे गुण सांगितले आहेत आणि साधन चतुष्टय सांगितली आहेत. असा टेक्निकली हेवी चॅप्टर आणि अत्यंत महत्वाचा असं निलिमा काकू म्हणाल्या. छान सांगितलं ग. आणि मला तुझा अनुभव आणि भक्तीचं इतकं आवडलं. तू तू तयार आहेस. पुढे जायला तू तयार आहेस. खूप छान मला वाटलं. हो. खरंच. अवघड वाटतं त्यामुळे नाही, पण अवघड वाटलं कीच आपल्याला त्याच्यातून मार्ग काढता येतो ना. आपल्याला प्रॉब्लेम आहे हेच नाही समजलं तर मग आपल्याला पुढे नाही जाता येत. ऍटलीस्ट आपल्याला प्रॉब्लेम माहिती असला की पुढे जाता येतं.
इतकी सुंदर, तुला अगदी छान. म्हणजे खरोखर नस कळली असं वाटलं मला. तू जे हो, काही बोललीस त्याच्यातून ते हो, खूपच छान. खूपच छान. आणि टेकिंग आउट ऑफ ज्ञानेश्वर माऊलीज बुक माझ्या गुरुकृपेमुळेच मला जे काय कळलंय ते कळलंय. म्हणजे निलिमा काकूला थँक्स आणि या परत या या. आणि मी पण ज्ञानेश्वरांना सगळं म्हणते की त्यांच्यामुळे सगळं होतं, देवाची कृपा आहे. पण खरंच छान, तू इतक्या लहान वयामध्ये तू खूप पुढे गेलीस. खूप छान वाटलं ऐकून. चला, आता आपण आजचा कार्यक्रम सुरू करू. ऍक्च्युअली पहिली त्याची क्रांती अजून आली नाही ना, तर तुझ्यापासूनच सुरू करायचं. तर तुला सांगता येईल का एखादा विचार किंवा ओवी हो आपल्याला आतापर्यंत आवडलेली, तर हो ती आपण आज उद्या बोलूया. वाचून दाखवायच्या आहेत का का नुसत्या वाचून सांगायच्या? दाखवलं तरी चालेल, पण ओके. हरकत नाही. हा मला मला असं म्हणजे वाटतं. काय, एक किंवा दोन असेच म्हणतो आपण, खूप नाही हो म्हणते. चालेल. पण मी 11व्या अध्यायातल्या काही ओव्या म्हणजे अच्छा, ज्ञानेश्वरांनी मीपणा कसा टाकून द्यावा हे एक्झेम्प्लिफाय केलंय. ओके ते ओके, मला खूप आवडलं, तर ते मी मे बी त्याचं थोडंसं वाचून दाखवते. चालेल चालेल. अम, इथे 11व्या अध्यायात ओवी नंबर 15, 16, 17 आणि 21, 22, 23 त्यातले एक 2-3 मी वाचते. अम, याची लागी माझे विनविले ते आई के जे, तरी अवधान दीजे सज्जनी तुम्ही, तेवीची तुम्हा संतांची सभे, ऐसी सलगी कीर करू न लभे, परी मानावे जी तुम्ही लोभे, अपत्य मज अहो पुसा आपणची पढविजे, मग पढे तरी माथा तुकिजे, का करविलेनी जोजे न रिझे बाळकामाय. ह्याच्यामध्ये ह्याचा अर्थ असा आहे की ते ते ज्ञानेश्वर बेसिकली संतांना सांगतायत की आता मी सांगतो लक्ष द्या हा. तर हम्म, आता मी सांगतो लक्ष द्या एवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तो मीपणा टाकलाय. म्हणजे मी सांगतो म्हणून लक्ष द्या नव्हे, तर हम्म, ऍक्च्युली तसे तुम्हा संतांच्या सभेत अशी सलगी करणं माझ्यासारख्याच खरोखर योग्य नाही. पण मी जे तुमचे लेकरू त्या तुम्ही मला प्रेमाने मनाने मानावे म्हणून ही हम्म. सलगी करतो. अहो आपणच राघूला शिकवावे आणि शिकवल्याप्रमाणे तो बोलू लागला म्हणजे आपणच मान पसंतीने डोलवावी किंवा मुलाकडून एखादी गोष्ट करवून घ्यावी. मग त्याने केलेल्या कौतुकाने आई आपल्या मनात मुलाविषयी संतुष्ट होत नाही काय? आता हे संत कोण हा प्रश्न आहे. बट ॲज्युमिंग इट इज एव्हरीवन हू इज रीडिंग ज्ञानेश्वरी किंवा लिसनिंग तिथे असतील कदाचित ते बोलत असताना. ते तर हे बोलत होते ना, तर तेव्हा हां, पण संत लोक तिथे होते, राईट. ओके. हां, तर अच्छा, हे सगळं थँक्यू. जे संत आत्मज्ञानी तर नसतीलच मला वाटते. निवृत्तीनाथ एक नाही सोडले नाही. त्या बहुतेक संतांनी ज्ञानेश्वरांकडे लक्ष दिलं तर काही ते शिकतील असेच असतील. तर हम्म, पण तरी ते म्हणतायत की तुम्ही मला शिकवले, हम्म, म्हणजे तुम्हीच माझ्याकडून बोलून घ्या. तर असाही विचार येतो की अं, कदाचित ज्ञानेश्वर महाराज त्यांच्यामधल्या ब्रह्माला उद्देशून असं म्हणतायत का? की म्हणजे अ, अ, की किंवा त्यांना कंप्लीट ग्राउंडेड फिलिंग आहे इवन सांगताना की लक्ष द्या हो की अ, मी हे सांगतोय ते मी नाही सांगत आहे, पण आय एम अ प्रोडक्ट ऑफ माय सर्कमस्टान्सेस किंवा श्री गुरुकृपेनेच मी सांगतोय. इन हम्म, आयदर केस मी तुम्हाला काही सांगतोय इकडे लक्ष द्या, हे कुठल्याही शिक्षकाचं प्रिय वाक्य असतं. पण त्यापुढे तो शिक्षक जर असं म्हणाला की म्हणजे खरं तर तुम्हाला देवच माझ्याकडून सांगून घेतोय, मी कोण करणारा आलोय, मी सांगणारा कोण आलोय. आता मुलांना काय गंमत वाटेल शाळेमधल्या. प्रत्येक वेळी स्वतःची कृती सांगताना ज्ञानेश्वरांचं हे गुरुकृपेमुळे किंवा तुम्हा तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळे हे म्हणणं मला वाटतं खूप खूप मोठी शिकवण देऊन जातं की अ, आपल्याला म्हणजे मीपणा टाकण्याची शिकवण देऊन जातं असं वाटलं. म्हणून ते खूप आवडलं. पण मला खरंच ते आहे. आवडतं खूप मीपणा टाकून देणं. सो हो, खूप खूपच छान सांगितलंस. पण ते दर अध्यायामध्ये सुरू करण्याच्या आधी निवृत्तीनाथांना नमस्कार करतात, त्यांचा आशीर्वाद मागतात आणि जे कोणी समोर असतील त्यांना म्हणतात अवधान दीजो, असं जे म्हणतात ते नेहमी त्याच्याचमुळे म्हणतात की आता याच्याकडे लक्ष द्या तुम्ही म्हणून. आणि पण तू म्हणते तसं आता याच्यामध्ये त्यांनी मीठपणा टाकून म्हटलंय, ते खरंच खूप छान आहे. व्हेरी गुड.
आता त्याच्यानंतर माधवी तुझंच नाव आहे. तुला आत्ता सांगायचंय का नंतर सांगायचंय? नाही, मी असं काही खूप तयारी वगैरे करून आलेली नाहीये, म्हणूनच मी म्हटलं. पण जे काही आत्ता हिने सांगितलं केतकीनी, तसंच आहे. मला स्वतःला अम, विचारलं तर मला ह्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांचा जो अ, आपल्या सद्गुरूबद्दलची जी त्यांची निष्ठा आहे आणि जे काही प्रेम आहे, आणि दरवेळेला ते जेव्हा आपल्याकडे अजिबात अम, हे न घेता दरवेळेला हे सर्व मी माझ्या सद्गुरूंच्या कृपेनेच बोलतोय, किंवा तेच मला हे करतायत, बोलवून घेतायत माझ्याकडून, हा त्यांचा भाग मला अतिशय आवडतो. आणि त्यांचा नम्रपणा, म्हणजे ते स्वतः खरोखर ज्ञानेश्वर, मी नेहमी म्हणते की ज्ञानाचे सागर आहेत ते. पण ते कधीही असं म्हणत नाहीत की मला समजतंय. ते कधी म्हणतात की बापरे, मी तर मूर्ख आहे, किंवा मी असं आहे, मला काय कळतं, मला आपलं, तुम्ही सगळेजण आत्ता जसं तिने सांगितलं तसं दुसऱ्या एका ठिकाणी पण आहे की जो बापा तेची जेवू लागे वगैरे. म्हणजे जसं एखादं लहान मूल स्वतः त्या बापाच्याच ताटातलाच घास हा. घेतो आणि बापाच्याच तोंडात जसा देतो, तसं म्हणजे माझं काहीच नाही, हे सगळं तुमचंच आहे आणि मी तुम्हाला सांगतो आहे, असं ते नेहमी, अशी भावना ठेवून ते नेहमी बोलत असतात. आणि हे खरोखर म्हणजे किती त्यांचा अजिबात मीपणा म्हणून काही नाहीच आहे त्यांच्याकडे. अतिशय म्हणजे अतिशय एक संतांच्या बद्दलचं त्यांचं प्रेम आणि आदर, आणि आपल्याकडे अजिबात मीपणा न घेणं, ह्या दोन गोष्टी मला नेहमी फार गंमत वाटते. म्हणजे ॲट दॅट लेवल, वेन ही इज ॲट दॅट लेवल अँड ही इज टॉकिंग लाईक दॅट. पण इथे मी एकच ओवी, मला म्हणजे एक दोन ओव्या मला त्यातल्या, आपल्या 12वा अध्याय माझा नेहमीप्रमाणे भक्तियोगाचा अध्याय आहे. जसं आत्ता तिने केतकीनी जे सांगितलं सगळा सारांश, इट वॉज सो गुड. सो दिस इज समथिंग माझा अतिशय प्रेमाचा आहे भक्तियोग. तर त्यातली आपण, मला वाटतं जी ओवी वाचली होती लास्ट टाइम, त्यातली मी एक दोनच वाचून दाखवते. ऐसे जे मतपर उपासिती निरंतर, ध्यान मिशे घर माझे झाले. जयांची ये आवडी केली मजशी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी त्यजिली कुळे. ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने आंगे, तयांचे काही एक सांगे जे सर्व मी करी. म्हणजे ते काय म्हणतायत की जे माझे असे भक्त आहेत की मला जे निरंतर माझी उपासना करतात आणि अनन्य भावाने, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट, की त्यांना माझ्याशिवाय दुसरं काहीच नको असतं, अशा लोकांचं मी काय एक नाही करत, असा तो विचारतोय. भगवंत म्हणतात की मी त्यांच्यासाठी अमुक करतो तमुक करतो, नाही, मी काय करत नाही त्यांच्यासाठी, मी त्यांच्यासाठी सगळंच करतो. त्यांना माझ्याकडे काही मागायची गरजच नाही, मीच त्यांचं सगळं करतो. म्हणजे काय होतं की आपल्याला नेहमी वाटतं की आपण, कधी आता ही म्हणाली तसं, की आपण देवळात जातो, देवाला नमस्कार करतो, अरे बाबा मला असं कर तसं कर, मला हे दे ते दे, माझ्या काय मुलाबाळांना काही दे. पण इथे काय म्हणतात ते की तू काय मागणार. नंतर त्याच्या पुढे पण म्हणतात ना, ती एक अजून एक ओवी होती की काय समर्थाची कांता कोरांना मागे. काही गरजच नाही आपल्याला त्याच्याकडे मागायचीच, काही गरज नाही आहे. कारण एकदा त्यांनी आपल्याला आपलं म्हटलं की आपलं सगळं संपलं. ते मग तोच मला जे काही हवंय नकोय त्याच्यावर मी काही त्याला मागणार नाही. ऍक्च्युली एक अजून एक हे होतं की आय डोंट नो, लॉट ऑफ यू माइट नो, गोंदवलेकर महाराज आपले गोंदवलेचे आहेत. तर त्यांचे एक भक्त जे ब्रह्मानंद महाराज, तर त्यांना एकदा गोंदवलेकर महाराज एकदम म्हणजे त्यांच्यावर खुश होऊन असं काहीतरी एकदा म्हणाले की अरे तुम्हाला काय हवं ते मागा, आज तुम्हाला मी हवं ते, काही हवं ते मी देऊ शकतो, जे मागायचं ते मागा. त्यांनी काय मागितलं असेल, म्हणे मला काही मागायची इच्छाच होऊ नये, हे मी मागतो. आणि हे आपल्याला शिकायचंय, आपल्याला काही मागायची इच्छा होऊच नाहीये.
कारण आपला सगळा भार जर एकदा त्यांनी घेतलाय तर आपली तशी पूर्ण अनन्य श्रद्धा पाहिजे की आपल्याला काही त्याच्याकडे मागायची इच्छाच होऊ नये. हम्म. आणि आय डोंट नो, आय मीन देर आर लॉट्स ऑफ ओवीज, म्हणजे खूप ओव्या अशा आहेत की ज्याबद्दल आपण बोलू शकतो, पण खरंय. मला आपला ह्या गेल्या वेळी आपण जी हा, घेतली होती त्याबद्दल मी छान. जस्ट थोडंसं बोलले. हा, थँक्यू. व्हेरी गुड. छान. अम, आता महेश, तुझं नाव आहे आता लिस्टमध्ये. महेश पाटील. हो, खरं म्हणजे मला तो कठीण प्रश्न होता की ओवीबद्दल कुठली ओवी, आणि मी केतकी आणि माधवीताई बरोबर म्हणजे पहिला माझ्या डोक्यात विचार आला की जे त्यांनी जसं सांगितलं तसं जेव्हा तो अध्याय सुरू करतात आणि त्यांच्या गुरुबद्दल बोलतात, त्याच्यात जो भाव आहे तो महत्वाचा आहे आणि त्या दोघींनी म्हटलेलं आहे. पण गीतेमध्ये 2-3 विचार माझ्या डोक्यात असे असतात की अ, फार असे फिट झालेले आहेत की पहिलं म्हणजे विद्या विनयन संपन्ने ब्राह्मणे गविहस्तनी शुनी चैव शपाके च पंडिता समदर्शिना, हा 5वा अध्यायातला 18वा श्लोक आहे. त्याच्यात 95व्या का 195 बहुतेक ओवीमध्ये 95 ओवीमध्ये ज्ञानेश्वर म्हणतात की येत भेदू तरी की देखावा, जरी अहंभाव उरला हो आवा, तो आधीची नाही हात आगवा, आता विषमताई. म्हणजे ते म्हणतात जर का देहात अहंकारच नसेल तर जगात भेद दिसेल. जर देहात अहंकार असेल तर जगात भेद दिसेल. तो आधीच समूळ नाहीसा झालेला असतो, मग भेद कसा राहील. हा महत्वाचा मला वाटतं आपल्या बाबतीत विषय आहे. जेव्हा आपला अहंभाव होतो म्हणजे मीपणा असतो, त्याला अहमभाव तो असतो. त्यामुळे आपण नेहमी म्हणतो की हा वाईट, हा चांगला, हा सगळा समूळ नष्ट होतो आणि मग आपण येत होतो, एकत्र होतो. दुसरा विचार असा आहे की तो 9व्या अध्यायातला आहे. पत्रपुष्पफलम तोयम यो मे भक्ता प्रयच्छति तदेहम भक्तिर्परहितम अश्नामी प्रयतात्मनम मनः. म्हणजे काय की तुम्हाला पत्र म्हणजे पान, फूल, फळ, पाणी जे काही देशील ती मी घेईन. तर ह्याच्याबद्दल मला नेहमी असतो की जेव्हा आपण कोणाच्या घरी जातो किंवा आपल्या घरी पण करत असतो जेवण, आणि आपण जेवणाला एकतर नाव, सगळेच नावं नाही नसतील ठेवत, पण आपण आपली आवड निवड असते, काही मला हे हवंय किंवा हे नकोय, किंवा कोणाच्या घरी गेला रे ह्याने असं असं केलेलं किंवा तसं केलं नव्हतं किंवा असं काय काय, तर तो आपण जर का कुठलाही आपल्या पुढात येईल ते जर का प्रसाद मानून घेतलं तर आपण म्हणजे सुखीच राहू किंवा काय त्याच्याबद्दल, म्हणजे जेव्हा भगवंत असं म्हणताय त्यामुळे आपल्याला तो भेदभाव करण्याची काय हे आहे. ते म्हणतात की पुष्प होय. मग एखाद्या दिवशी चहामध्ये साखर नसली तरी काय झालं किंवा जेवणात मीठ नसलं तरी आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे हे सगळं. जिला जी अन्नपूर्णा आपल्याला प्रसाद देते जेव्हा घरातली किंवा आपण जिच्याकडे जातोय तिथे, तो ऍक्सेप्ट करायला पाहिजे असं असं मला वाटतं. हे 2 विषय आहेत तसे बरेच, पण त्याच्यापैकी हे 2 महत्वाचे मला वाटतात. चांगले, म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यात आणण्यासारखे आहेत तुम्ही जे सिलेक्ट केलंय ते, की खरंच आपलं. आणि दरवेळी आपला इगोच असतं ना, की मी असं करते, मी असं छान करते, आणि मला तर तिथे इगो पुन्हा येतोच आपला, की असं चांगलं करतात, अशी करायला पाहिजे होती. Anyway, खरं आहे अगदी, की ते आपल्याला थोडासा इगो दूर करायचा हे सगळं खूप म्हणजे महत्वाचं असतं. आणि ते म्हणतात तसं की जर का आपण ईश्वरार्पण बुद्धीने केलं, आणखीन देवानेच आपल्याला सांगितलं म्हणून आपण केलं, तर मग थोडंसं आपला इगो कमी होऊ शकतो. आपण जे काय करतोय ते देवाची कृपा आहे, नाही का. छान थँक्यू. छान सांगितलं. आता मनीषा ताई. हा, मला अजून मी शिकतेय हे सगळं गीता, आणि हे अरे. पहिला क्लास आहे ज्ञानेश्वरीचा. त्यामुळे मला आवडले ते म्हणजे ओव्या ज्याच्यात ज्ञानेश्वर आपल्याला सांगतात
किंवा समजावून सांगतात, तसं म्हणायला पाहिजे, की तुम्ही कसं कर्मफल त्यागाकडे जाऊ शकता. तर तो श्लोक 12वा जो आहे, ज्याच्यात ज्ञानेश्वरांच्या ओव्या आहेत, की अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान ज्ञानापासोनी ध्यान विशेषिजे मग हम्म. कर्मफल त्यागू तो ध्यान पासोनी चांगू त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा ऐसिया या वाटा इहींची पेणा सुभटा शांतीचा माझीवटा ठाकीला जेणे. तर ते जे आहे की तुम्ही ज्ञानापासून ध्यानाकडे जाणं आणि तुम्ही ध्यानात इतके गुंतून जाता की मग तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी विसरून फक्त ध्यान करायला लागतं आणि मग त्यामुळे तुम्हाला स्वतःबद्दल कळतं, त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या भगवंताबद्दल प्रेम उत्पन्न होतं आणि मग हळूहळू तुम्ही कर्मफलचा त्याग करू शकता. हम्म. दॅट पाथ इज व्हॉट आय लाईक अबाउट, की एकदम इझी समजण्यासारखं, जे मला आचरणात आणता येईल हम्म. असा हा पाथ आहे. असं त्यामुळे मला त्या ओव्या समजल्या आणि आवडल्या असं म्हणायला पाहिजे. खरंय खरंय. खूप छान. मला एक प्रश्न होता तो, की जेव्हा कृष्ण म्हणतो तो 14व्या श्लोकामध्ये आहे, ज्याचं ज्ञानेश्वरांनी आपल्याला सांगितलं, अर्जुना गातो भक्तू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये. मला याचं आश्चर्य वाटलं की त्यांनी मी नवरा आणि तो बायको असं देव म्हणतो असं म्हटलंय. गुरु आणि शिष्य हे नातं का नाही, आई किंवा मूल हे नातं का नाही? कारण ज्ञानेश्वरांच्या सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये आई आणि मुलाचं नातं किंवा गुरु आणि शिष्याचं नातं यांना भरपूर प्राधान्य दिलंय. आणि मला हे कळलं नाही की इकडे ज्ञानेश्वर वल्लभा आणि कांतू असं का तिकडे का गेले. म्हणजे दोघांच्यात प्रश्न. समानता आहे म्हणून, समानता अच्छा. दाखवण्याकरता असेल. माझा कारण विचार होता की अर्धांग की- म्हणतो ना आपण, स्त्रीला अर्धांग म्हणतात, तर त्या दृष्टीने कदाचित म्हटलं असेल असं माझा तर्क आहे. किंवा दोघांना जे दुःख असेल ते दोघांना भोगावं लागतं, कारण एकत्र अडकलेले असतात, त्यामुळे कारण दोघांना ते सहधर्मचारी आहेत, त्यामुळे त्यांना बरोबर म्हणजे दोघांचे पाय जणू काही एकत्र केले. दे आर नॉट रनिंग अ 3-legged रेस बट दे आर वॉकिंग टुगेदर. म्हणून ओके त्यांना सारखेपणा दाखवण्याकरता कदाचित हे असं म्हटलं असेल, असा माझा तर्क आहे. ओके. नाही, बरोबर असू शकेल. मला जस्ट क्वेश्चन होता तो की बाबा या इकडे का गेले ज्ञानेश्वर रादर दॅन द अदर वे. थँक्यू. छान. आता प्रतिभा गेली. हा आता क्षमाताई यांनी सांगितल्याप्रमाणे मनीषाताई यांनी, माझा पण हा पहिलाच क्लास आहे ज्ञानेश्वरीचा. त्यामुळे जेव्हा तुम्ही सांगितलं की तुम्ही आवडणारी एखाद्या ओवीबद्दल बोलला, तेव्हा पहिल्यांदा मला वाटलं की अरे बापरे, मला पहिल्यापासून परत अभ्यास करायला पाहिजे सगळा. आणि म्हणजेच कारण ओव्या अशा तुम्ही पर्टिक्युलर तुम्ही शोधून काढणं आणि सांगणं की मला ही आवडते. कारण बऱ्याच ओव्या अशा असतात की ज्याच्यात त्यांनी काही विचार सांगितलेले असतात, काही याच्यात त्यांच्या याच्यात भाषेचं सौंदर्य खूप आपल्याला दिसतं. कारण ती कुठली तरी गोष्ट समजावून सांगताना ते इतकी छान छान उदाहरणं देतात, म्हणजे आपल्याला ती उदाहरणं म्हणजे त्यामुळे आपल्याला पटकन समजू शकतं ते. त्यामुळे मला जरा थोडं अवघडच वाटलं होतं की नक्की कुठलं काय सांगावं, की ह्याच्यामध्ये ओवी कुठली हवी आहे, म्हणजे अशी मला आवडली अशी. पण आता सध्या आपण शेवटचा अध्याय वाचला, भक्ती योग, त्याच्यात मग त्यांनी ते सगळे आपल्याला स्टेप बाय स्टेप त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की तुम्हाला हे करता येत नसेल तर तुम्ही ते करा. ते तुम्हाला म्हणजे बरेच मार्ग दाखवले त्यांनी. आता केतकीने सांगितलं तसं मी सुद्धा फार धार्मिक नाहीये, म्हणजे थोडी श्रद्धा तुमची देवावरती असते, कारण तुम्हाला लहानपणापासून आपल्या आई वडिलांकडनं देवळात जाणं वगैरे ते असं असतं.
पण तुम्हाला सगळ्याच गोष्टी त्याच्यातल्या पटतात असं नसतं. त्यामुळे तुम्ही अर्धवट ह्याच्यात असता ना, तुम्ही पूर्णपणे भक्ती असं म्हणजे करू नाही शकत, कारण काही गोष्टी तुम्हाला मनाला पटतात तर काही बुद्धीला पटत नाही असं असतं. त्यामुळे पण मला त्याच्यातली त्यांचा जो ती 116वी जी त्यांनी जी ओवी त्याच्यात जी सांगितली आहे, की त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही जी कर्म करत राहाल त्याचा कर्म त्याग करत राहा म्हटलं तर ती अतिशय म्हणजे असं अतिशय विचार करायला लावणारी अशी ती ओवी आहे. कारण सरळ विचार केला तर आपण ज्या गोष्टी बऱ्याचदा करत असतो, आपल्याला कळत नसतं, पण आपली त्या गोष्टीतनं काहीतरी आपल्याला मिळावं किंवा काहीतरी असावं अशी अपेक्षा असते. साध्या साध्या गोष्टी असतात आपल्या घरात आपल्या हातून घडणाऱ्या. जसं आपण एखाद्या मित्रासाठी काहीतरी करतो, त्याच्यात आपल्याला म्हणजे आपण ते थोडी कधीतरी अपेक्षा असते, हा आपण आपल्या त्या मित्रासाठी असं केलं तर त्याच्या इन रिटर्न आपल्याला काहीतरी म्हणजे आपण ही जी गोष्टी करत असतो किंवा समजा ऑफिसमध्ये वगैरे सुद्धा आपल्याला एखाद्या ग्रुप प्रोग्राम सांगितला तर त्याचं श्रेय जर आपल्याला कोणी दिलं नाही तर ते आपल्याला खटकतं. इव्हन आपली मुलं असतात, आपण त्यांना वाढवत असतो, पण आपण म्हटलं तर ते निरपेक्ष ह्याची करत असतो, पण कधीतरी कुठेतरी तुम्हाला अपेक्षा असते की त्यांनी आपल्यासाठी पण काहीतरी करावं. सो हे जे मला त्यांनी जे सांगितलं ते जरा थोडं म्हणजे आचरणात आणण्यासाठी कशा पद्धतीने आणायला पाहिजे वगैरे ह्याचा मला वाटलं की जरा आपण विचार करून म्हणजे त्या दृष्टीने आपण आपला विचार करायला पाहिजे आणि आपल्या कृती व्हायला पाहिजे असं. छान छान सांगितलं तुम्ही. आता पुढच्या ह्याच्यापासून आता 13व्यात जास्त ओव्या त्यांच्या नसतील अशा, पण पुढच्या 18व्या अध्यायात एवढ्या सुंदर सुंदर ओव्या आहेत की तेव्हा तुमचं मन पूर्ण आता एकत्र झालेलं असेल आणि चित्त एकाग्रता म्हणतो आपली तशी तोपर्यंत तरी झालेली असते, तेव्हा तुम्हाला नक्कीच काहीतरी सापडेल की अरे हो, हे माझ्या मनात अगदी बसलंय जे काय आपण आतापर्यंत शिकलो त्याच्यातलं. तर तोपर्यंत म्हणजे तोपर्यंत विचार करून ठेवा की आपण आता काय नंतर बोलणार आहे. 18व्या अध्यायाच्या वेळी आपण पुन्हा अशीच एक मीटिंग घेऊया आणि कोणाला काय आवडला किंवा आज आपण करतोय तसंच त्याच्यामध्ये विषय आपण काही सांगणार नाही की आपल्या आयुष्यात आपल्याला काय करता येण्यासारखं आहे असं जर का कोणी बोललं ना तर ते आपण बघूया. छान सांगितलं प्रतिभा. आता रवी कुलकर्णी, तुम्हालाही सांगायचं ना काहीतरी. सांगू? हो, सांगा ना. हा, नक्की. हे जे तुम्ही सगळ्यांनी मला काय आवडलं हे सांगितलं ते जवळजवळ आता मी 3ऱ्या ग्रुप बरोबर प्रत्येक वेळा 2 वेळेला त्याप्रमाणे ऐकलंय. प्रत्येक वेळी लोक जेव्हा बोलतात पहिल्यांदा तर मी कशी बोलू आणि अप्रेन्सिव्ह असतात की मी तर आत्ताच सुरुवात केली आहे. पण प्रत्येकाचं जे तुम्ही जी टिप्पणी देतात बोलतात ती ऐकल्यावर मी प्रत्येकाकडून काही ना काहीतरी या ज्ञानेश्वरीबद्दल शिकून गेलोय. ओके, खूप. आणि म्हणजे आपल्याला काय आवडलं हे लोक सांगतात तेव्हा म्हणजे कुठल्या दृष्टीने तुम्ही ज्ञानेश्वरीकडे बघतात ते समजतं. आता ज्ञानेश्वरीमध्ये कुठली ओवी आवडली आणि कुठल्यावर सांगायचं हे तर महाकठीण काम आहे. कारण प्रत्येक ओवी घेतली प्रत्येक घेतलं तर ते अरे बापरे इथं तर हे आणखीनच छान आहे. आणि आता तुम्ही जे सगळ्यांनी सांगितलं ते आता आणखीन काहीतरी नवं अरे वा असं म्हणतात. तर आता थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे गीता किंवा वेद यातले जे श्लोक आहेत ते खूप क्रिप्टिक आहेत आणि त्यातलं जे ज्ञान आहे ते सगळं काही लोकांनी आपल्याकडे ठेवलं होतं आणि ते लोक असे म्हणायचे की मी आणि परमेश्वर यांच्यामधला मी आहे आणि तुम्हाला काय पाहिजे असेल तर मी सांगेन. आणि अशा पद्धतीने कित्येक वर्ष चालू होतं. ज्ञानेश्वरांनी जे कार्य केलं
ते हे सगळं ज्ञान समाजातल्या सगळ्या थरांच्या लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवलं. आपण त्यांच्या उपमा बघितल्या तर आपल्याला समजेल की प्रत्येक उपमा ह्या प्रत्येक माणसाला, कुठल्याही माणसाला असेल त्याला समजावं असं अगदी सोपं करून सांगितलं. ओके, तो कुंभार असो, लोहार असो किंवा म्हणजे काम करणाऱ्या रस्त्यात असो, सगळ्यांना त्यांच्या उपमा देऊन त्यांनी सांगितलं. आता याच्यातलं सांगायचं झालं तर मी 6व्या अध्यायातला ओके जो 14वा गीतेचा श्लोक आहे, ओके, त्याचा मी मराठीत अर्थ सांगतो की योग्याने शांत चित्ताने निर्भय ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून मनाचे संयमन करून माझे ठिकाणी चित्त ठेवून सत्पारायण होऊन असा. याचा जर नुसता आपण अर्थ बघितला तर आपल्याला वाटेल की काही नाही, आपण माझ्या देवावर एकाग्रता करावी आणि बसा झालं. ओके, ज्ञानेश्वरांनी इथं ओके की कुंडलीनी जागृत करून तुम्ही कसं देवाकडे सत्पारायण व्हावं हे सांगितलंय. आणि आपल्याकडे बरेच लोक असतात की ते सांगत असतात की हो मी कुंडलीनी जागृत केली, मला येतं वगैरे. जे असं म्हणतात की मी कुंडलीनी जागृत केली आहे की त्यांना काहीही झालं नाहीये. त्यांचा तो अभिमान आहे, त्यांचा इगो आहे तो. ओके, ज्ञानेश्वरांनी इथं अगदी स्टेप बाय स्टेप या सगळ्या ओव्यात सांगितलंय की तुम्ही कसं म्हणजे स्वतःला शुद्ध करून, कशी कुंडलीनी जागृत करून कसं आत्मज्ञान मिळतात हे या ह्याच्याबद्दल सांगितलंय. ओके, मला तुम्हाला सगळ्यांना म्हणजे मी हे सांगणं, याचा अर्थ सांगणं, ओके, म्हणजे ज्ञानेश्वर सांगतात तसंच की मेणबत्ती दाखवून सूर्याला दाखवण्यासारखं आहे. तर मी अर्थ सांगत नाही, पण तुम्ही ओके या ओव्या किंवा अर्थ पुन्हा वाचा आणि प्रत्येक ओवी वाचताना मला जो आनंद झाला तो तुम्हाला आनंद होईल. आणि शेवटी म्हणजे कसं ज्ञानेश्वरांनी आत्मज्ञान मिळवलं, म्हणजे कसे वर जाऊन त्यांची कंप्लीट काया बदलली, ओके, याचं सर्व वर्णन तुम्हाला इथे दिसतं. आणि तुम्ही जर बघितलं की जे लोक होतात म्हणजे ज्यांना आत्मज्ञान होतं, आणि मला तर 2-3च उदाहरणं माहिती आहेत. एक म्हणजे ज्ञानेश्वर, शंकराचार्य किंवा गौतम बुद्ध, की तुम्ही त्यांच्या आयुष्यात जर तुम्ही पाहिलं तर जेव्हा आत्मज्ञान झालं त्यांना, तेव्हा त्यांनी ही पूर्ण प्रोसेस फॉलो केली असेल. ओके, मला एवढंच सांगायचंय. म्हणजे खरं तर याच्या कुठली ओवी आवडली, कुठलं हे झालं, याच्याबरोबर इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस आणि आपण सगळेच बराच वेळ बोलू शकतो. बस, छान सांगितलं. आता सुषमा येरवाडेकर. सुषमा, मी माझ्या लहानपणी आमच्या दैनिक प्रार्थनेमध्ये पसायदानाचे पहिले श्लोक होते, ते अगदी मनावर ठसलेले आहेत. नंतर आईने जेव्हा BA ला मराठी घेऊन SNDT मध्ये त्या अभ्यास करत होती, तेव्हा तिला ज्ञानेश्वरी शिकायला होती, त्याचा काही भाग होता. तेव्हा तिने सांगितलेली एक ओळ माझ्या मनावर चांगली ठसलेली, उत्तमाते धरिजे अधमाते अभेरिजे, हे काहीच नेनिजे वसुधा जेवी. याच्यात जे इक्वालिटीचं हे आहे की पृथ्वी तुम्हाला उत्तमाला उचलून धरत नाही किंवा अधमाला खाली पाडत नाही, सगळ्यांना सारखीच हे करते, तसं ते मनावर ठसलेलं आहे. आणि पसायदानाची पहिली ओळ, आता विश्वात्मके देवे, म्हणजे तो जो विहंग म्हणजे इतका प्रचंड विशाल दृष्टिकोन की त्याला काही तोडच नाहीये तशी. बाकीचे सगळे दैवत आहेत आणि त्या दैवतांना एक प्रकारची विलोभनीयता आहे, नाही असं नाही, परंतु त्याच्या पलीकडचं हे आहे. आणि हे सर्व जगातल्या कुठल्याही माणसाला जर हातला विचार सांगितला, त्याला समजेल अशा ह्याच्यात, तर तो पटण्यासारखा आहे. असा तो बिनतोड सूर्यप्रकाशासारखा स्वच्छ विचार आहे.
आणि ते मला अतिशय आवडलेलं आहे. आणि मला हा अनुभव पुन्हा पुन्हा येतो की ज्ञानेश्वरांची भाषा इतकी लढीवाळ आहे की तुम्ही त्या भाषेमुळे त्या ज्ञानाच्या मध्ये पूर्णपणे बुडून जाल. म्हणजे भाषेच्या मोहाने तुम्ही ते जसं अ, अ, तुम्ही ह्याची भाजी केलीत, स्पिनाचची भाजी केलीत, तर ती मुलांना आवडत नाही. पण भजी करून घातली तर ती चटकन खातात. तसं ते झालेलं आहे की ह्याची चव इतकी चांगली आहे की म्हणून स्पिनच सुद्धा खायला लोक तयार आहेत. असं ते थोडंसं आहे. आणि ज्ञानेश्वर स्वतःकडे इतका कमीपणा घेतात, इतका कमीपणा घेतात. आणि आता माझ्या 70च्या नंतर मला असं वाटतं की हे पोट्ट कुठल्या कुठल्या दिव्यातनं गेलेलं आहे. संन्याशाचं पोर म्हणून ज्याला समाजाने अवहेलना केली ज्याची, त्यांनी हे सगळं अनुभवल्यानंतर तो आपल्याला हे सांगतो आहे. म्हणजे काय कमाल आहे. म्हणजे आपण किती सुदैवी आहोत. या आपल्या समाजाने त्यांना किती त्रास दिला आणि त्याच्यातून निखळून हे ते इतक्या लढीवाळपणे नम्रपणे कसे बोलू शकतात, कसे बोलू शकतात. मला ह्याचा हाच त्याचा प्रश्न अगदी नेहमी सतावतो की हाऊ कॅन यू डू दिस. जसं आपण एखाद्या माणसाने सिक्सर ठोकली फटकन सचिननी की आपण कसं काय केलं त्यांनी, तसं थोडंसं हे वाटतं की कसं काय केलं आणि रवी म्हणाले त्याप्रमाणे त्यांनी ते सगळ्यांना आणून हे टाकलं. सगळं ज्ञान इतर संस्कृतमधलं ह्यांच्यामध्ये आणलं. मला थोडंसं असं वाटलं त्यांनी ते ओपन सोर्स हे केलं. म्हणजे आता जसे सायलोज आहेत की यांची ऑपरेटिंग सिस्टीम वेगळी, त्यांची वेगळी, तसं न करता त्यांनी ओपन सोर्स केलं आणि सर्व मराठी बोलणाऱ्या लोकांना ते हस्तगत करता येईल असं केलं. आणि ते देताना वास्तविक पाहता देणाऱ्याचा हात वर असतो. देणाऱ्याची भूमिका इतकी नम्र की काही त्याला तोडच नाही. म्हणजे त्यांनी ते आनंदाने ते घेतलंच असेल, पण त्यांना असं वाटत असेल की काय मी भाग्यवान आहोत की हे पोट्ट आम्हाला एवढं सगळं देतोय, इतका मान देतोय, नाही का. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असतील अशी माझी कल्पना आहे, असं मला वाटतं. आणि मी ह्याचा सखोल अभ्यास केलेला नाहीये हे मी कबूल करते. पण माझा असा विचार आहे की जसजसं मला जाणवेल तसतसं मी ते पुढे पुढे वाचत राहीन आणि हे करेन, असा विचार आहे. आणि ज्ञानेश्वरीचं तेच आहे, एकदा वाचून होत नाही ते. म्हणजे तुम्हाला ते पुन्हा पुन्हा वाचत राहिलं ना की मग ते आपल्या डोक्यात इतकं छान बसत जातं सुरुवातीपासून. खरंच आहे, छान. आता श्यामाताई राहिल्यात. मी 9व्या अध्यायातला 34वा श्लोक आहे, त्याच्यावरची ओवी घेतलीये, 517 ओवी. मी आधी तो श्लोक वाचते. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैवम आत्मानं मत्परायणः. म्हणजे माझ्यात मन ठेव, माझा भक्त हो, माझी पूजा कर, मला नमस्कार कर. अशा रीतीने आत्म्याला माझ्याशी जोडून मतपरायण होऊन तू मलाच प्राप्त होशील. तर यातली जी 517वी ओवी आहे ती मला खूप आवडते. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. तू मन हे मीची करी म्हणजे तू आपले मन मीच कर, असे जे भगवंतांनी सांगितले आहे. त्याचा अर्थ माझेच ध्यान कर, माझ्या वाचून इतर वस्तूंची कल्पनाच करू नकोस असा होतो. माणूस ज्या वस्तूला व व्यक्तीला मनापासून चिकटलेला असतो त्या वस्तूचे वा व्यक्तीचे बंधन त्याच्यावर पडते. सामान्य माणूस अशा अनेक बंधनांनी जखडलेला असतो. त्यामुळे त्यास मनाचे स्वातंत्र्य भोगता येत नाही. माणसाने भगवंताखेरीज इतर बंधने तोडल्याशिवाय तो भगवंताशी एकरूप होऊ शकत नाही. विषयासक्तीची ही बंधने तोडून मोकळे होणे म्हणजेच निस्संगता, उदासीनता किंवा निष्कामता होय. मनाने प्रपंचाचा संग टाकून भगवंताचा संग जोडावा. तुकाराम महाराज म्हणतात तसं, ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन. आता पुढी माझी या भजनी प्रेम धरी. प्रेमाने भजन करण्याने भक्त देवाशी एकरूप होऊन जातो. आत्मस्वरूपाशी मनाने आसक्त झालेला भक्त मद, मत्सर, क्रोध इत्यादी विकारांपासून आपोआपच बाजूला सरतो. भजनामध्ये भक्त आपली वासना भगवंताला देऊन टाकतो. त्यामुळे त्याची स्वार्थ बुद्धी, देहबुद्धी लयास जाते. भजनात पूर्ण गुंग झाल्याने दृश्याचा, प्रपंचाचा विसर पडतो. असा भगवंताच्या स्मरणात, भजनात, त्यांच्या गुणकीर्तनात देहाला विसरणारा भक्त देवासारखा बनत जातो.
क्षणोक्षणी त्याला सर्वत्र भगवंतच जाणवतो, अनुभवास येतो. पुढे सर्वत्र नमस्कारी मज एका ते, याचा अर्थ भगवंताशी मन एकरूप होण्यासाठी निर्गुण हे सगुणात पाहण्याची सवय करावी. भगवंताचे ध्यान दृढ होण्याकरता मनात दुसऱ्या पदार्थांची कल्पना येऊ देऊ नये. ईश्वर जरी त्रिगुणातीत असला तरी गुणमय विश्वामध्ये भरून राहिला आहे. परमात्म्याचा अंश प्रत्येकात आहे. किडामुंगीपासून ते झाडापर्यंत सर्व मनुष्य मात्रात सर्व भूतांमध्ये आहे. परमात्म स्वरूपाला पाहायचे असेल तर पाहणारा सूक्ष्म व व्यापक होणे आवश्य आहे. पाहणारा जितका व्यापक होईल तेवढे परमात्म स्वरूप त्यास आकलन होईल. त्याचा जीवपणा मावळून तेथे शिवपणा येईल. जीवपणा देहव्यापी असतो तर शिवपणा विश्वव्यापी असतो. अशा रीतीने प्रत्येकात देव पाहण्याने तो अतिशय नम्र होतो. प्रत्येकाशी विनयाने नम्रतेने वागतो. भगवंत इथे आपल्याला तेच सांगतात की सर्व तर तू मलाच बघ, सर्वांशी अतिशय मित्रत्वाने आणि नम्रतेने वाग. झालं. छान सांगितलं. आणि एक विशिष्ट श्लोक घेऊन त्याच्या अर्थामध्ये तुम्ही म्हणजे जे काय तुम्हाला आवडलं, आणि तो मनमना जो आहे तो पुन्हा 18व्या अध्यायामध्ये येतो तो श्लोक, आणि खूप महत्वाचा श्लोक आहे तो. हे सगळंच मला तू अर्पण कर अशा प्रकारे. छान, खूप आवडलं मला सगळ्यांचं. आणि क्रांती अजून आली नाही ना? क्रांती आली की मग आपण पुढच्या वेळेत म्हणजे आपण तिला मदत करू. आता मला थोडंसं काही सांगायचं आहे ते सांगते की मला नेहमी वाटतं की ही माझी अतिशय आवडती आहे की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे सगळं अभ्यास करायचा आहे, म्हणजे ज्ञानेश्वरीचा. आता आपण उपनिषदाचा पण अभ्यास करतोय, आणि हे सगळं तुम्ही अभ्यास करताना आपण खूप बुद्धिनिष्ठ होतो. पण ज्ञानेश्वर महाराज पहिल्या अध्यायापासून सांगतात की तुमचं मन कसं हवं, तर हळुवारपण मन हवं. तर त्यांची 6व्या अध्यायातली एक ओळी आहे की ऐसे हळुवारपण जरी येईल तरीच हे उपेगा जाईल, एरवी आगवी गोटी होईल मुख्या बहिऱ्याची. अशी जी ओवी आहे ती मला अतिशय आवडते की हे सगळं तुम्हाला शिकायचं ना, ते सगळं तुम्हाला मन हळुवार करून शिकायला पाहिजे. नुसतं आपलं फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्स शिकतो तसं शिकायचं नाहीये. तुम्हाला आतमधून ते जाणवलं पाहिजे असं ते सांगतात. आणि त्यांची याच्याच अनुषंगाने पहिल्या अध्यायात एक छान उपमा आहे की मन तुमचं हळुवार झालं पाहिजे, पण किती हळुवार झालं पाहिजे, तर ते म्हणतात की शारदीयेचे चंद्रकळे शारदीचे चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे, ते वेचे तसे मने मवाळे चकोर तलगे. आणि चकोराची ही कल्पना जी आहे आपल्या कवितांमध्ये खूपदा असते. कल्पना अशी असते की तो खूप सॉफ्ट असतो, म्हणजे तो खूप हळुवार असतो. पण हे चकोराचे पुढे जातात. हे चकोराचे तलगे म्हणजे छोटी छोटी पिल्लं असतात नुकती झालेली, ती तलग्यामध्ये ते बोलतात की चकोर तलग्यासारखं तुमचं मन असू द्या. म्हणजे चकोरासारखंच नको, त्याची पिल्लं इतके ते पुढे जातात की इतकं तुमचं मन हळुवार असायला पाहिजे, तरच तुम्हाला हे सगळं समजेल आणि आवडेल. आणि खरोखरच आपण जेव्हा ज्ञानेश्वरी वाचतो तेव्हा आपण आपोआपच मृदूपणा आपल्यातला असतो, तो आपोआपच वरती येतो. आणि तुम्ही आता सगळ्यांनीच सांगितलं की त्यांचा नम्रपणा पाहून सुद्धा आपण किती अगदी हतबल होऊन जातो. आपल्याला असं वाटतं की आपल्याला जेवढं काय येतं त्याच्यात आपल्याला इतका हे असतो, आणि ज्ञानेश्वरांकडे पाहिल्यानंतर कळतं की अरे आपल्याला जमिनीवर यायला पाहिजे असं. तर ही ओवी मला अतिशय आवडते. आणि दुसरं म्हणजे हा, आणि त्यांचं म्हणजे म्हणजे हा जो विनय आहे, तर असं पण झालं असेल की जेव्हा ते सगळं एवढे सगळे 18 अध्याय तेव्हा सांगत होते, तेव्हा काही लोकांनी त्यांना असं म्हटलं असेल की शंकराचार्यांनी किती चांगलं सांगितलं आहे आणि तेच तू सांगतोयस. म्हणजे त्यांनी म्हटलंच आहे की शंकराचार्यांच्या भाष्यावरतीच सगळं हे आधारित आहे गीता, असं पहिल्याच अध्यायात त्यांनी सांगितलंय. तर लोक म्हणत असतील एवढं तसं का त्यांचं चांगलं आहे, मग
तू कशाला पुन्हा सांगतोय, असं काही सांगितलं असेल. तर त्याच्यावरून त्यांची एक ओवी आहे आणि ती पण मला खूप आवडते, की राजहंसाचं चालणे भोवतळी झाले शहाणे, म्हणून काय कोणी चालावेचे नाही. म्हणजे राजहंस हा सगळ्यात सुंदर चालतो आणि म्हणून त्याचं सगळ्यात म्हणजे बेस्ट तो चालतो असं म्हटलं जातं. म्हणून का आपण कोणी चालायचंच नाही का, असं आहे का? तर आता शंकराचार्यांनी इतकं सगळं सुंदर लिहून ठेवलंय, याचा अर्थ आपल्या शब्दामध्ये आपण ते सांगू नये असं आहे का, असा त्यांनी तो प्रश्न विचारलाय. तर ते राजहंसाचे चालणे मला खूप आवडतं, की हा ठीक आहे, आपल्या परीने आपण चालणार आहोत. जो काही आहे तो व्यक्ती ते आपल्या आपल्या परीने चालणार आहे. सगळेच जण अ, राजहंस होत नाही. म्हणून मला या 2 ओव्या खूप आवडतात, की मुख्य म्हणजे ते आधीच सांगतात, की ज्ञानेश्वरी शिकायची ना, तर तुमचा जो हळुवारपणा आहे तो येऊ द्या आणि त्या भावनेने तुम्ही हे सगळं बघा आणि तिथपासून आपण सुरू करतो. तर तेवढंच मला सांगायचं होतं आज. ठीक आहे, आपण आता सैदान म्हणू. आणखी कोणाला काही बोलायचं असेल तरी चालेल. तुम्ही म्यूटवर आहात, काही तर काढलं तरी चालेल. खूप छान वाटलं आज सगळ्यांचं ऐकून. हो, छान वाटलं. मनीषाताईंना प्रश्न होता, कुठली ओवी होती मनीषाताई? तुम्ही ज्याचा प्रश्न विचारला. मी बघते हा, सांगते. तुम्ही चॅटवर लिहिलं तरी चालेल. हा, चॅटवर लिहिन मी. चालेल. मला पण खूप अवघड वाटत होतं की कुठली नक्की ओवी सांगायची. तर मी 2-3 गोष्टी म्हणजे मला असं वाटलं की जे आपल्याला आठवतंय ते सांगायला पाहिजे, कारण ते बसलंय मनामध्ये. आणि ते पहिल्यांदा तुम्ही जी गणपतीची वंदना आहे सगळ्यात पहिली, तर हो तेव्हा हो हो. क्लासमध्ये जात होते तेव्हा मला अजिबातच काहीच बॅकग्राऊंड नव्हती ज्ञानेश्वरांची. आणि ते जे आपण वाचलं की गणपतीचा आकार हा ओमकार कसा होतो आणि ओम म्हणजेच वेद आणि हे गणपती म्हणजेच वेदाचं एक रूप. हे हो. मला खूपच जीनियस वाटलेलं आणि ते सगळं म्हणजे त्यांचं ते लिटररी जीनियस आहेच त्याच्यामध्ये. म्हणजे असं मला तेव्हा पहिल्यांदा ज्ञानेश्वर असं कळलं, तेव्हा मला असं एकदम भारी वाटलेलं. ते एक आहे. आणि 7व्या अध्यायात ते माया नदीचं जे वर्णन केलंय, की कसं तुम्ही ते पारच करू शकत नाही शरणागत झाल्याशिवाय किंवा सद्गुरु कृपेशिवाय. तर ते पण मला खूप बरं ॲक्चुअली एक रिलीफ वाटतं त्याच्यामध्ये, की आपण फक्त एकटे स्ट्रगल नाही करत आहे. दुसरी लोकं पण अशी स्ट्रगल करतायत आणि स्ट्रगल इज एक्सपेक्टेड आणि यू आर नॉट गोइंग टू गेट टू द अदर साइड. देअर इज अनदर वे. आणि म्हणजे आपण कितीही काही केलं तरी होतच नाही आहे असं असं जे काही फिलिंग होतं ते एक ओके, ज्ञानेश्वर म्हणतात नाहीच होणार आहे, सो इट्स ओके. असं बरं वाटलं ते ऐकून. नाही, होईल कधीतरी, पण आत्ता नाही होणार लगेच. तुम्ही निलिमाताई, तुम्ही ते जसं चकोराचं सांगितलं तसं ते जैसे भ्रमर परागून ती ते पण आहे ना, की हो फुलामध्ये हो, पराग पराग. भ्रमर हो घेऊन हो जातात आणि कळत पण नाही. हो. तसं ती पण तसं कल्पना ते किती छान आहे, की ते फुलामधून जो भ्रमर जे काढतो तो ते फुलाला अजिबात हात नाही लावून, म्हणजे धक्का नाही लावत, तर हळूच त्याच्यातल्या बरोबर. परागातले काढतो. ते किती छान आहे कल्पना सुद्धा, की इतक्या हळूवारपणे तुम्ही ते काढायला पाहिजे, की काय त्याला धक्का न लावता. केतकीने जे आता सांगितलं, की आपण कधी कसे पार करणार असं एक प्रकारचा हताशपणा येतो आणि ज्ञानेश्वर म्हणतात की ते होणारच नाही. तर मग ते कळल्यानंतर आपल्याला जरा बरं वाटतं, म्हणजे रिलीफ वाटतं थोडासा. तर मला असं वाटलं की जेव्हा आपण एखादी वस्तू शोधत असतो जाम त्याच्या पाठीमागे लागून, तेव्हा ती अजिबात सापडत नाही आणि नंतर आपलं काहीही लक्ष नसतं, ध्यानीमनी नसताना ती एकदम मध्ये आपल्याला समोर उपसते. हे कसं काय होतं? तसंच ते थोडंसं आहे, नाही का? की ज्याचा आपण अगदी कसून पाठपुरावा करतो ते आपल्यापासून पळत असतं सारखं असं. ते सहज भावाने, म्हणून ते इव्हन आत्ताच गेल्या याच्यात पण त्यांनी लिहिलं होतं ना, की तुम्ही किती शरीराला कष्ट देता किंवा तुम्ही योगाच्या मागे जाता किंवा व्हॉट एव्हर लाईक, आणि ते सगळं करता आणि हा भक्त तर फक्त भक्ती करतो, काही नाही करत, पण त्याच्यामुळे या त्याला त्या
योग्याला काही ह्याच्यापेक्षा खूप जास्ती मिळतं असं नाही, त्याला सुद्धा तेच मिळतं. पण फक्त ह्याला काही यातना होत नाही, शरीराला कष्ट होत नाही. नाही तर त्यांनी लिहिलंय ना की वाराच पांघरावा, थंडीच पांघरावी, भूकच खावी, हे सगळं एवढं कशाला करायचं अशा ह्यानी पण ते सांगतात ना की काही नाही. म्हणजे ते लोक जे ही अगेन लाईक प्रमोटिंग की हे जे कठीण गोष्टी आहेत त्या तुम्ही करूच नका. बेसिकली काही गरज नाहीये करायची. उपाय का? म्हणून तर एवढे लोक वारकरी झालेत ना, इतके लोक त्यांच्या मागे आले आणि सगळ्या प्रकारचे भक्त त्यांना येऊन मिळाले. आणि त्यांनी स्वतः म्हणजे असं योग जसं आता रविदादा सांगत होते तसे 6व्या अध्यायात जे सगळं वर्णन केलेलं आहे ते त्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे. पण तरी सुद्धा ते ही इज नॉट प्रमोटिंग दॅट, लाईक ही डझंट वॉन्ट अस टू डू दॅट. ही नोज आपल्यासारख्या प्रापंचिकांना काय जास्ती सोपं आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलंय. सगळ्यात जी ह्याची गोष्ट कुठली जी माझ्या मनावर फार बिंबते ती अशी की ज्ञानेश्वरांना साध्या प्रापंचिक गृहस्थधर्मी लोकांविषयी किती आदर आहे, किती आदर आहे की त्या सर्वसामान्यतः त्या लोकांना साधारण असे मानले जाते की यांना काही फारसं कळत नाही, दे आर ॲव्हरेज असं. पण वास्तविक पाहता जगाचं जोखड तेच चालवत असतात, नाही का? पण ज्ञानेश्वर तसं बोलून दाखवत नाहीत, पण त्यांच्याकडे तो जो नम्र भाव आहे त्याच्यातनं असं दिसून येतं की त्यांना त्यांची पूर्ण जाणीव आहे आणि तो जो आदर आहे तो त्यांना त्यामुळे ते लोक त्यांचं ज्ञानेश्वरांचं पूर्णपणे ऐकून घ्यायला उद्युक्त होतात. कारण त्यांना कळतं की ही व्यक्ती आपल्याशी समभावाने बोलते आहे, आपल्याला इथे आदर आहे, आपल्याला इथे विचारतायत असं. ऍक्च्युली बऱ्याचदा काय काही ठिकाणी म्हणजे ते जेव्हा श्रोता म्हणून बोलत असतात, श्रोत्यांशी बोलत असतात आणि तेव्हा आपल्याला असं वाटतं अरे बापरे ते आपल्याला एवढ्या ह्यांनी बोलतायत. म्हणजे आपल्याला जरा असं होतं की संकोच वाटतो. संकोच वाटतो की हे श्रोत्यांना एवढा मान देत आहेत आणि आपण तर श्रोता आहोत आता वाचतोय म्हणजे. म्हणजे पहिल्यांदा मला कोणतरी रस्त्यात वाकून नमस्कार केला तर मी इतकी दचकले, म्हटलं अरे पायाला नका हात लावू, असं कशाला करतात? म्हणजे आशीर्वाद देण्याच्या ऐवजी असं नका करू, हेच माझ्या तोंडातून पहिल्यांदा. आपण आज वाचत नाही आहोत म्हणजे ना. नाही वाचायला नको, आता 10 मिनिटं राहिले. ऍक्च्युली नाही 2-3 मिनिटं राहिले. ठीक आहे, आपण पसायदान म्हणूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो नियामज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतिही लोकी, भजिजो आदिपुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवावे जे. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.